सर्वत्र नववर्षाची सुरुवात ही जल्लोषात होत असतानाच येवलेकरांनी विविध मंदिरांमध्ये जात दर्शन घेत आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली असून यावेळी शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात दर्शन घेत येवलेवासीय यांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करताना दिसत आहे। यावेळी सकाळच्या सुमारास महादेवाची विधिवत पूजा करून महाआरती संपन्न झाली। यावेळी नववर्षानिमित्त गाभाऱ्यात आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली होती। हाँ, ये शिव मंदिर येवला के अंदर है, मृत्युंजय मंदिर। यहाँ पर पिछले कई सालों से मैं आ रहा हूँ और मुझे बाबा का बहुत बड़ा आशीर्वाद मिला है और इस मंदिर से मुझे इतनी प्रेरणादायक मेरे को स्रोत मिले हैं और श्रद्धा भाव बहुत रखता हूँ और लोगों की भी बहुत आस्था है इस मंदिर पर। और इसी आस्थाओं के साथ में मैंने 2023 की समाप्ति से और स्टार्टिंग 2024 पहला सोमवार है 1 जनवरी का, और इसमें मैंने पूजा रखी और बहुत मेरे को आनंद आ गया। इतनी बढ़िया पूजा है और जागृत देवस्थान है। यहाँ पर बहुत पब्लिक यहाँ पर आई है। 4 बजे में 4:30 बजे में यहाँ आया और 9:45 साढ़े 8 बजे तक ये पूजा चली और बहुत ही भीड़ यहाँ पर उपलब्ध हुई शिव मंदिर में। आज कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि त्या निमित्ताने आज सोमवार आणि जानेवारीचा पहिला दिवस असा योग जुळून आल्यामुळं बऱ्याच संख्येने इथं भाविकांची गर्दी झालेली आहे आणि इथं अभिषेक साखळे झालेला आहे आणि दर महिन्याला 15 दिवसाला प्रदोष साजरा होतो। जय बोले। आज नवीन वर्षाची 1 तारीख 2024 अमरधाम मंदिरात येवला इथे अभिषेक झालेला आहे। रोज सकाळी 5 वाजता इकडे अभिषेक चालू होतो आणि अभिषेक झाल्यानंतर इकडे नाश्त्याचा प्रोग्राम असतो। आज नवीन वर्षाची सुरुवात योगायोगाने वार सोमवार पण आहे, त्यानिमित्त आज महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करण्यात आला। त्याचप्रमाणे साधारणतः 300 भाविक आले होते। त्यांच्यासाठी प्रसादाचं आयोजन पण केलं होतं। ते तसं दर सोमवारी पण असतं, गुरुवारी पण असतं आणि शनिवारी पण असतं। तसंच महिन्यातून जे प्रदोष येतात त्या प्रदोषाला महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। साधारणतः वेळेस 5 ते 7 हजार पब्लिक असते। आज नवीन वर्षातील पहिला सोमवार अमरधाममधील महामृत्युंजय मंदिर येथे प्रचंड प्रमाणाने गर्दी उपस्थित झाली। त्यामध्ये आम्ही दर सोमवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी आम्ही अभिषेक ठेवतो। अभिषेक हा 4 वाजता सुरू होतो व प्रदोष आम्ही ज्यावेळेस प्रदोष असतो त्या प्रदोषमध्ये 4 वाजता अभिषेक असतो व महाप्रसादाचा लाभ खूप भाविक घेतात। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।